आज आपण एका अशा माणसाविषयी बोलणार आहोत ज्यांनी शब्दांना शस्त्र बनवलं. एक असं व्यक्तिमत्व जे भारतीय साहित्य आणि समाज सुधारणेचे एक उत्तुंग शिखर आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, ज्यांच्या लेखणीने फक्त कथा कादंबऱ्या नाही लिहिल्या, तर एका संपूर्ण पिढीच्या मनात क्रांतीची मशाल पेटवली. सुरुवातच करूया त्यांच्या या जबरदस्त विचाराने. हे एकच वाक्य अण्णाभाऊंच्या संपूर्ण आयुष्याच्या कार्याचं सार सांगून जातं. शोषित, पीडित आणि कष्टकरी वर्गासाठी आवाज उठवणं हा काही हवेतला विचार नव्हता, तर त्यांनी जे पाहिलं, जे अनुभवलं, त्या वास्तवातून आलेला हा थेट उद्गार होता. पण मग प्रश्न हा आहे की हा आवाज इतका बुलंद झाला कसा? याची सुरुवात झाली होती अक्षरशः धुळीतून. एका अशा परिस्थितीत जिथे त्यांच्या समोर फक्त अडचणींच्या मोठमोठ्या भिंत्या होत्या. म्हणूनच त्यांचा प्रवास हा एका अनपेक्षित क्रांतिकारकाचा प्रवास आहे. 1.5 दिवस, फक्त 1.5 दिवस. ही संख्या आहे अण्णाभाऊ साठेंच्या एकूण औपचारिक शिक्षणाची. हो, फक्त 1.5 दिवस ते शाळेत गेले, कारण तीव्र जातीय भेदभावामुळे त्यांना शाळा सोडावी लागली. पण गंमत बघा, ज्या व्यवस्थेने त्यांना अक्षरांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला, त्याच व्यवस्थेविरुद्ध त्यांनी शब्दांना आपलं सगळ्यात मोठं शस्त्र बनवलं. आणि त्यांच्या समोरील आव्हानं काही लहान-सहान नव्हती. एकतर अस्पृश्य मानल्या गेलेल्या मातंग समाजात जन्म, वरून घरात टोकाची गरिबी आणि समाजात तर पावलोपावली होणारा भेदभाव. या सगळ्या भिंती जणू त्यांना शांत आणि शक्तिहीन ठेवण्यासाठीच उभ्या केल्या होत्या. पण या भिंती त्यांना रोखू शकल्या नाहीत. ते आले मुंबईला. फक्त पोटापाण्यासाठी नाही, तर एका नव्या संधीच्या, एका नव्या जगाच्या शोधात. आणि याच मुंबईने त्यांना ती शाळा दिली जी त्यांना गावात कधी मिळालीच नाही. ही होती विचारांची शाळा. त्यांचा प्रवास सुरू झाला तो 1920 साली वाटेगावच्या त्या जातीयवादी वातावरणातून. मग 1934 मध्ये ते मुंबईच्या गिरण्यांमध्ये काम करायला आले. आणि 40च्या दशकात त्यांच्या आयुष्याला एक नवी दिशा मिळाली. हे फक्त गावाकडून शहराकडे स्थलांतर नव्हतं, तर एका नव्या विचाराकडे, एका नव्या ध्येयाकडे टाकलेलं पहिलं पाऊल होतं. आणि इथेच, मुंबईत, त्यांना 2 शक्तिशाली विचारप्रवाह भेटले. एकीकडे होता कम्युनिझमचा वर्गसंघर्षाचा विचार आणि दुसरीकडे होता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जातीच्या अंताचा लढा. या 2 महान विचारांच्या संगमातूनच त्यांच्या क्रांतीचा वैचारिक पाया तयार झाला. आता हे नवे विचार आणि स्वतःचे कठू अनुभव, या सगळ्यांमधूनच त्यांनी आपल्या कलेला एक शस्त्र बनवलं. आता त्यांची लेखणी फक्त अक्षरं गिरवत नव्हती, तर ती एक तलवार बनली होती जी अन्यायावर थेट वार करत होती. अण्णाभाऊंनी स्वतःसाठी निवडलेली भूमिका होती लोकशाहीर. आता लोकशाहीर म्हणजे नक्की कोण? तर तो फक्त एखादा लेखक किंवा कवी नसतो. लोकशाहीर तो असतो जो लोकांच्या बोलीभाषेत त्यांचाच कलेचा वापर करून लोकांमध्ये सामाजिक आणि राजकीय जागृती निर्माण करतो. आणि त्यांची कार्यपद्धती अगदी सोपी पण अत्यंत प्रभावी होती. त्यांनी लोकांच्या आवडीचे कलाप्रकार निवडले, जसे की तमाशा आणि पोवाडा. कारण त्यांना हे पक्कं माहीत होतं की क्रांतीचा विचार जर लोकांपर्यंत पोचवायचा असेल तर तो त्यांच्याच भाषेत आणि त्यांच्याच कलेतून सांगितला पाहिजे. आणि मग ह्या लोकशाहिरीतून त्यांनी जे निर्माण केलं तो होता साहित्याचा एक अथांग महासागर. त्यांनी केवळ कोरडे विचार मांडले नाहीत, तर कलेच्या प्रत्येक प्रकारातून शोषितांचा, वंचितांचा आवाज बुलंद केला. त्यांच्या साहित्याची उंची आणि विस्तार खरंच थक्क करणार आहे. बघा ना, फकीरासारख्या कादंबरीतून त्यांनी थेट व्यवस्थेविरुद्ध बंड पुकारलं, तर स्टॅलिनग्रॅडच्या पोवाड्यातून त्यांचा आवाज देशाच्या सीमा ओलांडून आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचला. प्रत्येक कलाकृती एका शक्तिशाली विचाराने भारलेली होती. जरा हे आकडे बघा. 35 कादंबऱ्या, 15 कथासंग्रह, 10 पेक्षा जास्त नाटकं. हे आकडे अविश्वसनीय वाटतात. आणि हे सगळं कोणी लिहिलं? तर त्या माणसाने जो फक्त 1.5 दिवस शाळेत गेला होता. हे त्यांच्या कामावरच्या अविचल निष्ठेचं आणि प्रतिभेचं प्रतीक आहे. बरं, इतकं मोठं काम मागे ठेवल्यावर त्यांचा वारसा फक्त पुस्तकांपुरता राहिला नाही. तो वाटेगावच्या मातीतून निघाला आणि थेट जगाच्या नकाशावर पोहोचला. चला पाहूया कसा. त्यांच्या कार्याचा प्रभाव आपल्याला वेगवेगळ्या स्तरांवर दिसतो. महाराष्ट्रात त्यांच्या फकीरा कादंबरीला शासनाचा पुरस्कार मिळाला. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत तर ते एक प्रमुख आवाज होते. आणि कमाल म्हणजे त्यांच्या कथेवर चक्क रशियामध्ये चित्रपट बनला.
म्हणजे त्यांचा आवाज खऱ्या अर्थाने जागतिक होता. ही 2 चित्र त्यांच्या संपूर्ण आयुष्याचं सार आहेत. एका बाजूला होतं ते जग जे त्यांना वारसाने मिळालं होतं, जिथे जातीव्यवस्थेने त्यांच्यावर मौन लादलं होतं. आणि दुसऱ्या बाजूला आहे ते जग जे त्यांनी स्वतः घडवलं. त्यांनी त्याच व्यवस्थेच्या छाताळावर उभं राहून वंचितांसाठी एक बुलंद आवाज निर्माण केला. आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न. जर इतक्या प्रतिकूल परिस्थितीत फक्त 1.5 दिवसाचं शिक्षण घेऊन एक माणूस आपल्या लेखणीच्या जोरावर एक नवं जग लिहू शकतो, तर आज आपल्याकडे असलेल्या संधी आणि साधनांचा वापर करून आपण कोणती कथा लिहू शकतो, यावर विचार करायला हवा.